नमस्कार मित्रांनो, मी किशोर चौधरी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो। आज 31 ऑक्टोबर 2025 आणि आजची ग्रोथ म्हणण्यापेक्षा निंदल्यानंतर तण काढून घेतलं आहे। तणनाशक म्हणण्यापेक्षा तण काढायला चालू केलं आहे आणि टरबुजांचं वेल पाहिल्यानंतर एकदमच तब्येत खुश झाली आणि म्हटलं चला तुम्हाला दाखवावं की टरबुजांची ऑर्गॅनिकमध्ये किती ग्रोथ आहे। पेस्टिसाइड नाही, फर्टिलायझर नाही। तुम्ही पाहिल्यानंतर लक्षात येईल। भेंडी पण पहा केवढी सुंदर झालेली आहे। म्हणजे शेतात तर पाणी आहेच, अजून जमीन फार नरम आहे झालेली। म्हणजे पाहिल्यानंतर लक्षात येतं का खरंच केवढं सुंदर काम सुरू आहे। आणि वेल आता बरोबर खाली उतरायला लागलेले आहे। बेडच्या खाली दोन्ही साईडचे पहा निंदलेलं आहे, पूर्ण चक झालेलं आहे शेत छान। हे दोन्ही साईडला पहा। आपली भेंडी पण पहा केवढी सुंदर चालू आहे आणि ही भेंडी पण आपल्याला नडणार नाही, टरबुजांनाही काही त्रास होणार नाही। थोडं थोडं आपण तण होतं ते काढून घेतलं, म्हटलं विनाकारण वाढायलाही नको जास्त। आणि तुम्हाला म्हटलं दाखवावं एक छोटासा व्हिडिओ, नक्कीच पहा, सांगा। आता आपण याच्यावर लगेच उद्या स्प्रे चालू होऊन जाईल आपला, चालू आहे कार्यक्रम। इकडे माझ्या माता भगिनी निंदायचं काम सुरू आहे। तणनाशक काढून घेतो आहे आपण। तणनाशक म्हणण्यापेक्षा तण काढून घेतो आहे आपण। हा जवळजवळ 6 एकरचा पट्टा आहे मोठा। मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो। आणि वेल पहा तुम्ही, आणि पूर्ण निंदल्यानंतर एकदम सुंदर दिसत आहे। मोसंबी पण छान आहे। खालच्या मोठ्या प्लॉट 1 नंबरमध्ये स्प्रे चालू आहे। आणि तुम्हीच सांगा आता ऑर्गॅनिकमध्ये किती ताकद आहे। नाहीतर टरबूज म्हटलं म्हणजे लोक म्हणतात पेस्टिसाईड आणि फर्टिलायझर शिवाय येऊच शकणार नाही। आता तुम्हीच मला कॉमेंट्समध्ये सांगा का येणार नाही, आणि येईल तर व्यवस्थित जर निगा ठेवली त्याची तर नक्कीच येणार आहे। आता पहा, हे या झाडाला थोडासा त्रास झाला आहे, आपण लगेच उद्या सकाळी स्प्रे करू। बाकीचे एकदम क्वालिटी सुंदर आहे। मला पूर्ण परिसर दाखवतो। मोसंबीची क्वालिटी पण पहा, भेंडी पण पहा एकदम सुंदर। आणि दोन्ही साईडला तुमच्याही लक्षात येईल का आपल्या एकाच शेतामध्ये दोघं तिघं उत्पन्न घेण्याचा आपण प्रयत्न करतो आहे। वेल तर पाहिल्यानंतर खरंच तब्येत खुश होऊन गेली। व्हिडिओ कसा वाटला, काही सुझाव असतील तुमचे तर मला द्या, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि बेल आयकॉनची घंटी जरूर दाबा। म्हणजे तुमच्यामुळेही मला थोडं मोटिवेशन मिळतं आणि मी अजून चांगले व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करेन। नमस्कार।